ये संगपाल घंटे जी की तौर से संगदान हो संगपालच नाव घेतलं ना सर्वोद्यान भाव सदा गति भगवती भगवान मंगलम राष्ट्रपति सब संतान एकाच वेळेस लागायचे होते सगळ्यांना एकाच वेळेस टाकायचे नाही ते एकत्रित करण्यात हे का एकाच घंटीला दोन ताट आहेत ना मग एकाच त्या दोन तीन प्लेट आपली पण हाय ना दान वाल्याचा फोटो घेत आहे जाऊन द्या ना
म्हणते तुम्ही व्हिडिओ ठीक ठीक तिकडून सुरू तिकडून सुरू हा त्याला तिथून इमं परिखादानं अम्माकं पुण्यत्थाय हेतु संगस्य देवं सुखियंसि इमं परिखादानं अम्माकं पुण्यत्थाय हेतु संगस्य देवं सखियंसि इमं परिखादानं अम्माकं पुण्यत्थाय हेतु संगस्य देवं इदं मे पुण्यं आसवक्खया वहं होतु इदं मे पुण्यं निर्वाणस्य सच्चयो होतु इदं मे पुण्यं सब्बे सत्ता सब्बे पान सब्बे भूता सब्बे देवा सब्बे नागा अनुमोदन्तु आज सर्वांनी मिळून जे महान पुण्यकर्म संपादन केलेलं आहे रात्रभर परिश्रम करून तप करून मेहनत करून सकाळी दान कर्म केलेलं आहे रात्रभर महापरिश्रम श्रवण केलं आणि सकाळी दान कर्म केलं तर आज जे काही दान पाठवण्यात आलेले आहेत रोशन वानखेडे यांची पत्नी धर्मप्रिया वानखेडे रोशन वानखेडे तिचा जन्मदिवस आहे आज तिला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभकामना दीर्घायु हो सुखी हो निरोगी हो दुःख मुक्ती करेला हे पुण्य कर्म सहाय्यक ठरो तिला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज अनेक लोक या दानामध्ये सहभागी झालेले आहेत तसेच वाघमारे परिवार अमरावती कांबळे परिवार घाटांची वानखेडे परिवार अंजनगाव सोजी राऊत परिवार श्यामनगर
रामटेके परिवार, उपासिका शारदा रामटेके, सिस्टर कॉलनी चंद्रपूर, खोब्रागडे साहेब संजय खोब्रागडे, उपासिका वैशाली शिंदे नागपूर, उपासिका उज्ज्वला सोनटक्के, सुषमा बागोळे तर या सर्वांनी मिळून ही सारी दानाची व्यवस्था केली आहे. त्याच्यानंतर इतर उपासकांनी सुद्धा यामध्ये सहभाग दर्शविलेला आहे. ज्यांचं जे काही दान केलं विश्व संघाला, एक पुष्प जरी असेल, एक ग्लास पाणी जरी असेल, तरी हे महान पुण्यकर्म मिळत असतो. याचं फळ सुद्धा कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये ताबडतोब मिळत असतो. जसे भगवान बुद्धाच्या या धर्मामध्ये, बुद्ध आणि धर्मग्रंथामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की एक व्यक्ती रात्रभर महापरित्राण ऐकत राहिला आणि सकाळी जाता जाता भिक्षू संघाला फक्त एक ग्लास पाणी दान केलं. पण घरी गेल्यानंतर त्याची पत्नी खूप शिवीगाळ करायला लागली की तू कुठे गेला होता. त्यांनी सांगितलं की मी भगवान बुद्धाची वाणी ऐकत होतो, त्याच्यामुळे मला रात्र गेली वाली आणि सकाळी आलो. खूप भगवान बुद्धाला आणि भिक्षू संघाला ती शिवीगाळ करू लागली. तो पत्नीच्या समोर एक शब्दही बोलला नाही. त्याने खाली मान झुकवली. त्या पापकर्मामुळे तो मौन धारण केलं, चूप राहिला. त्या पापामुळे तो संबंध बनला आणि वाळवंटामध्ये एका झाडावर तो लटकल्या गेला. तिथे त्यांना जन्म झाला आणि 500 ब्राह्मण दीक्षा घेण्याच्या हेतूने जंगलात गेले. वाळवंटाच्या मार्गाने ते गावापासून भरपूर दूर गेले आणि पुन्हा ते ज्याचं दीक्षा घ्यायची होती ते स्थळ सुद्धा दूर होतं. त्यामुळे त्यांना भूक लागली, तहान लागली आणि त्या वाळवंटामधून इकडेही जाऊ शकत नाही, तिकडेही जाऊ शकत नाही, अशी अवस्था झाली. तेव्हा जोरात ते रडू लागले, ओरडू लागले 500 ब्राह्मण. तेव्हा त्या झाडातून आवाज आला की का रडतात. तेव्हा त्यांनी बघितलं की इकडे तिकडे कोणी दिसत नाही, निर्जन जंगल आहे आणि फक्त एकच झाड वाळवंटामध्ये आहे आणि इथून आवाज येतो आहे, कोण आहे. ते विचारायला लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी संबंध आहे. मग तुम्ही इथे कसे आले आणि का रडता. त्याने कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की आम्ही दीक्षा घेण्याच्या हेतूने जंगलाकडे चाललो, परंतु अजून आमचं स्थळ काही आलं नाही आणि आम्हाला भूका लागल्या. गाव भरपूर दूर झाला, पुन्हा जंगल किती दूर आहे माहित नाही. तर अशा उद्देशाने ते रडू लागले. तर त्या संबंधाने यथेच्छ भोजन खाऊ घातलं. ह्या गोष्टी पचनीय नाही समाजाला, पण बाबासाहेबांना लिहिलं बुद्ध आणि धर्मग्रंथामध्ये की त्या संबंधाने यथेच्छ भोजन खाऊ घातलं. अधार्मिक आणि नास्तिक लोक जे असतात ते कमी बुद्धीचे असतात, ज्यांना ज्ञानाचा पता नसते, हे यामध्ये शंका कुशंका करतात. पण बाबासाहेबांसारखा व्यक्ती या प्रकारे ते उदाहरण त्या ग्रंथामध्ये लिहितो. म्हणजे त्या संबंधाने यथेच्छ भोजन खाऊ घातले. तिथे निर्जन जंगल आहे, निर्जन स्थळ आहे, अशा ठिकाणी ते खाऊ घातलं. त्यांना संतुष्ट केलं आणि सांगितलं की तुम्ही भगवान बुद्धाकडे जा. आणि तो कारणीभूत ठरला की 500 80 वर्षीच्या ब्राह्मणांना भगवान बुद्धाकडे पाठवून दीक्षित करण्यासाठी तो कारणीभूत ठरला. नंतर तो त्याचा आखरीचा जन्म होता तिथला संबंधाचा. पण त्या लोकांनी, ब्राह्मणांनी त्याला कारण विचारलं की तू इथे यथेच्छ भोजन आम्हाला खाऊ घातलं, पाणी पाजलं, इथे काहीच नाहीये तरी, पण तू या झाडावर का लटकला. त्याने हे कारण सांगितलं की रात्रभर मी बुद्धवाणी ऐकत होतो, सकाळी घरी गेलो, माझ्या पत्नीने मला खूप शिवीगाळ केली, बुद्धाला शिवीगाळ केली, त्यांच्या संघाला केली आणि त्यामुळे मी ऐकत राहिलो, एक शब्दही बोललो नाही. त्या पाप कर्मामुळे मला संबंध बनावा लागला, झाडावर लटकलो. अनेक वर्षापासून मी इथेच आहे. आज तुम्ही इकडे आले तर मला पुण्य कर्म करण्याची संधी प्राप्त झाली आणि म्हणून मी तुम्हाला यथेच्छ भोजन खाऊ घातलं. तर त्यांनी विचारलं की तू जे पाप कर्म केले त्याचं फळ तर लक्षात येते,
की तू झाडावर समंदर बनून राहिला, परंतु यथेच भोजन आम्हाला खाऊ घालणे याचं काय कारण आहे? याचं कोणतं पुण्य कर्म आहे तुमचं? कोणतं कर्म केलं? तर तो सांगतो 1 ग्लास रात्रभर बुद्धवाणी ऐकल्यावर सकाळी जाता जाता 1 ग्लास पाणी दान केलं, याचं फळ आहे की मला तुम्हाला 500 ब्राह्मणांना हे यथेच भोजन खाऊ घालण्याचं मला हे कार्य करण्याची क्षमता आलेली आहे, मला हा लाभ झालेला आहे. 1 ग्लास पाणी दिले, तुम्ही तर रात्रभर जागले आणि सकाळी उठून पुन्हा दान कर्म करत आहे, तर तुम्हाला तर त्याहीपेक्षा जास्त पुण्याचा लाभ होईल. मन लावून ज्यांनी ऐकलं असेल त्याला लाभ होईल, जी झोपा काढली असेल त्यांना कमी लाभ होईल. कारण उद्देश काय आहे? तो रात्रभर जागला बिचारा, भगवान बुद्धाची वाणी ऐकण्यासाठी रात्रभर जागला, पण पत्नीने शिवीगाळ केली म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं जुलूम करणाऱ्यापेक्षा सहन करणारा गुन्हेगार आहे. म्हणून सहन करायला जमत नाही, प्रत्युत्तर दिलंच पाहिजे, पण कायद्यानुसार. तर त्याने प्रत्युत्तर काही दिलं नाही की भगवान बुद्धाला तो असं का म्हणते, त्यांचा काय दोष आहे, माझा दोष आहे, मी थांबलो, काही बोलू शकला नाही, शांत राहिला. त्याचा परिणाम त्याला समर्थ करावा लागला. म्हणून प्रतिकारही जरुरी आहे. म्हणून ह्या पुण्याच्या बलाने त्याला हे यथेच भोजन खाऊ घालण्याची क्षमता प्राप्त झाली. आणि तुम्हाला पण कोणत्या ना कोणत्या प्रकारचं फळ तुम्हाला या पुण्याचं मिळणारच. आणि म्हणून ज्या लोकांनी या दानात सहभाग दर्शविलेला आहे, एक पुष्पदान केलेलं आहे, कोणी पूजेचं एक पुष्प जरी मांडलं असेल भगवान बुद्धाचं अधिष्ठान करण्यासाठी, सजवण्यासाठी, तरी तुमचं पुण्य आहे. इथे कोणत्याही एखादी दही साफ केली असेल, कचरा साफ केला असेल, रात्रभर चाय पाजला असेल धर्म ऐकणाऱ्यांना, तरी ते पुण्यकर्म आहे. हे पुण्यकर्माचं आपण अनुमोदन त्या सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण हे पुण्यानुमोदन करूया की जे काही पुण्यकर्म केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणार आहे. देवतांना स्वीकार करो. या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना स्वतःशी सुध त्याग करण्या प्राप्त हो. चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. चारही दिशेतील देवता तुम्हाला सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो. चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर या पुण्यकर्माचा काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपले हित चाहतात, आपले कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्याने विष्णू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, जीवनदान करून, भोजनदान करून, शयनाचं दान करून आणि दवाईदान करून, या 4 प्रत्याने जे उपासक उपासिका विष्णू संघाला दान करतात आणि सेवा करतात त्यांच्यामध्ये हे पुण्यकर्म पोहोचते. 4ही दिशेतून येणारा भिक्खू संत यांनी सुद्धा जी महान पुण्यकर्माचा संचय केलेला आहे, त्या 4ही दिशेतून येणाऱ्या भिक्खू संघाला सुद्धा या पुण्यकर्माच्या बलाने निर्वाणाचा साक्षात्कार घडो. आपत्ती विपत्ती लोक भयग्रस्त हो. सर्व उपासकांना दान करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये, उद्योग धंद्यामध्ये अभिवृद्धी हो. श्रद्धाशील सुहृद त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये तर सर्वांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. संपूर्ण विश्वातील दृश्य प्राणी मात्राविषयी मंगल मैत्री करूया. आपल्या कुळातील जे मरण पावलेले लोक आहेत, काल झालेले, त्यांच्या सुगतीची कामना करून या पुण्यामध्ये सहभागी होऊन पुण्यानुमोदन करूया.
सर्वांना शुभदम सर्वांचा दिवस सुखो जाओ भगवान संघाचे उगम पाहो सुखी हो निरोगी हो या पुण्याच्या फलाने सर्वांच्या आपत्ती विपत्ती दुःख भय रोग नष्ट हो जे जन्मांतरीचे जे दुःख आहे ते सर्व नष्ट हो या पुण्याच्या फलाने ज्यांचे कोणाचे रोग असेल शारीरिक मानसिक सर्व रोग नष्ट हो हे पुण्य करून तुम्हाला कल्याण मित्र म्हणून
सोबत राहून काय आपत्ती काढण्यासाठी सहाय्य करा. हात लावला तरी तुमचं हे पुण्यकर्म आहे. रात्रभर तुम्ही मेहनत केली हे सर्वापेक्षा महान पुण्यकर्म आहे. त्याच्या पुण्य चित्ताने सकाळी तुम्ही भिक्षू संघाला दान केलेलं आहे. सुगतीकडे घेऊन जाणार आहे. या पुण्याच्या बलाने तुम्हाला सुगती प्राप्त हो. याच जन्मामध्ये इथेच बुद्धाच्या शासनामध्ये निर्वाण प्राप्त हो. सुखी हो, निरोगी हो. अंदामी वंदेजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रात्रभर तुम्ही जुन्या वर्षाला बाय बाय केलेलं आहे. पुण्यकर्म करत करत आणि नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे पुण्यकर्म करत करत. कोणताही येणारा भविष्य काळातलं पुण्यकर्म जे आहे त्या नवीन वर्षाला सुदाय बनवू आणि तुमचा परिवार सुखी हो. नवीन वर्ष सुखरूप जाओ. टोपा पडला पाहिजे. हा ठीक आहे, घेतलं घेतलं. हे हात नाही पुरत ना तेवढ्या तू काही शुभलंब प्रभात. सेवा ही धर्म आहे. कोणती सेवा आहे?
बियाणाची स्वच्छता. दर्या उचलणे, खुर्च्या उचलणे, त्याचे कवर काढणे, बाहेर पोहोचवणे. आदिवासी रसवंतं पदाफलं अम्माकं अनुकंपाय महाकारुणिको जिनो आदिवासी तुनो बन्ति किलान पच्चयं इमं अम्माकं अनुकंपाय महाकारुणिको जिनो आदिवासी तुनो बन्ति पानीयं परिकल्पितं अम्माकं अनुकंपाय महाकारुणिको जिनो मोदकेन सत्तानं पापमलविशोदकं पानीयनामी पूजिमि लोकनाथं दयालयं प्रसन्नं शीतलं शुद्धं पानीयं मधुरं इमं पूजिमि पूजनीयस लोकनाथ सदादिनो आदिवासी तुनो बन्ति सर्वसत्ताय पूजितं अनुकम्पं उपादाय अधिगन्नातुमुत्तमम् ज्यांना कोणाला कॅलेंडर लागत तर नवीन वर्षाची इकडे घेऊन जा. तुम्हाला नवीन वर्षात निमंत्रण आहे म्हणते रोशन वानखेडेकडून. त्यांच्या इकडे अंजनगाव सोजीला महापरिनिर्वाण आहे 20 एप्रिल. महापरिनिर्वाण त्यांच्या घरी आहे. तुम्हाला निमंत्रण आहे. माझ्याकडे व्यवहार करते ते दिलं ते झालं.
पुस्तक आज येणार होते त्याला काढलेच नाही काम दिला मला आणि मला एक आठवण